एका सुंदर सकाळी निळाशार आकाशात एक छोटासा चिमुकला पाखरू नीलू शहराच्या दिशेने उडत होता। तो पहिल्यांदाच शहर बघायला आला होता म्हणून खूप उत्साहात होता। पण शहरावरून उडता उडता त्याने काहीतरी विचित्र पाहिलं। सगळीकडे कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, फळांची साले रस्त्यांवर, छपरांवर, पार्कमध्ये, सर्वत्र। नीलू हळूच उदास झाला। तो मनात म्हणाला, हे शहर इतकं सुंदर असू शकतं, पण हे बघून तर नच खट्टू होतंय। तो परत जंगलात आला आणि सगळ्या पक्ष्यांना बोलावलं। मोर, चिमणी, पोपट, गरुड, मैना सगळे जमा झाले। नीलू म्हणाला, आपण रोज उडताना इतकं कचरा पाहतो, आपणच काहीतरी करू शकतो का? सगळ्या पक्ष्यांनी मान डोलावली। जंगलातील ज्येष्ठ घुबड म्हणाल, स्वच्छता ही फक्त माणसांची जबाबदारी नाही, निसर्गात राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। दुसऱ्याच दिवशी सकाळी एका अद्भुत मोहिमेची सुरुवात झाली। पक्ष्यांनी शहरभर उडून प्लास्टिकचे तुकडे, हलके कागद, छोटा कचरा गोळा करायला सुरुवात केली। काही पक्ष्यांनी तो कचरा डस्टबिनजवळ टाकला, काही पक्ष्यांनी छोट्या मुलांचे लक्ष वेधले। लवकरच मुलांनाही मजा येऊ लागली। ते ओरडू लागले, बघा, पक्षी शहर स्वच्छ करत आहेत, आपणही मदत करू। मग मुलांनी आई-वडिलांसोबत मिळून एक मोठा स्वच्छ शहर उपक्रम सुरू केला। थोड्याच दिवसात शहर चमकायला लागले। रस्ते स्वच्छ, पार्क स्वच्छ, झाडांवर फुले पुन्हा उमलायला लागली। सगळे पक्षी छपरावर बसून आपलं काम पाहत होते। नीलू आनंदाने म्हणाला, जेव्हा एक छोटा पक्षी स्वप्न पाहतो आणि सगळे मिळून ते पूर्ण करतात, तेव्हा शहर नाही तर मन स्वच्छ होतं।